नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे चैत्र अमावस्या. तर अमावस्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये एखादा तुमचा मुलगा आहे, खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे तर पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, किंवा घराची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, तर घरामध्ये दारिद्र्य ओढवलं असेल तर त्यावेळेस मग काय होतं की आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला पितृदोष असेल त्यावेळेस पण ह्या गोष्टी घडत असतात घरामध्ये. किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी आहे, आजारपण असतं, किंवा लहान मुलांना इडापिडा नजरबाधा होत असेल सारखी, तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातून काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यास मदत होते. तर आता अमावस्या आहे रविवारी, त्यामुळे मग हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 नंतरच करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अमावस्या असल्यामुळे आपण काय करतो, सकाळी लवकर उठल्यानंतर तीर्थठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून तीर्थठिकाणी स्नान करायचं आहे. आणि ज्यांना तीर्थठिकाणी स्नान करणं शक्य होत नसेल त्यांनी मग काय करायचं आहे, घरीच स्नान करत असताना अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचा सहवास असतो असे म्हटले जाते आपल्या घरामध्ये, घराच्या आसपास. त्यामुळे मग आपल्या पितरांचा आपल्या घरामध्ये आपल्याकडून कळत न कळत जर आपल्या पितरांची सेवा करणं झालं नसेल किंवा आपल्याकडून काही चुका घडल्या असेल तर त्यावेळेस मग आपल्याला पितृदोष घरामध्ये असल्यामुळे पण काही गोष्टी आपल्या घरात वाईट घडत असतात. तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांना तृप्त करण्यासाठी किंवा आपल्यातील पितृदोष नष्ट होण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. म्हणून मग घरामधील लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सगळे देव उजळून घ्यायचे आहे, देवांचे वस्त्र बदलायचे आहेत. म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी आपण ह्या गोष्टी तर करतच असतो. तर त्याचप्रमाणे आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो उपाय आहे तर आजच्या दिवशी आपल्याला मुठभर भात पण आपल्या पितरांसाठी मग ठेवायचा आहे. आता मुठभर भात ठेवण्यासाठी पितरांसाठी मग काय करायचं आहे, आता मुलांवरून काही वस्तू पण आपल्याला ओवाळून टाकायच्या आहेत. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे, म्हणजेच की 6 नंतर करायचं आहे. मुठभर भात शिजवायचा आहे आपल्याला, म्हणजेच की वाटीभर भात होईल एवढाच भात शिजवायचा आहे. आणि एक पत्रवाळी घ्यायची आहे आणि त्या भातावरती थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे. आणि त्या भातावरती दही टाकल्यानंतर एक लवंग टाकायची आहे आणि मग थोडंसं एक जे लिंबू आहे तर लिंबू टाकायचं आहे आणि थोडीशी राख असेल तर राख टाकायची आहे. आणि मग हा जो उतारा आहे तर हा उतारा काय करायचा आहे, भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे किंवा त्यावर बनवलात तरीही चालेल किंवा पत्रवाळी घेतलात तरीही चालेल. हा उतारा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि मुलांवरून काय करायचं आहे, उतरवून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं, देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे, जो की तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरी पण चालेल. आणि नंतर काय करायचं आहे की आपल्याला आपल्या पितरांचं नाव माहिती असेल तर मग पितरांचं स्मरण करायचं आहे. जर पितरांचं नाव माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं स्मरण करायचं आहे. आणि तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्याबद्दल माफी मागायची आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे, आपल्याकडे पितरांचा फोटो असेल तुमच्या घरातील तर त्या फोटो पुढं आपल्याला दिवा लावायचा आहे. जर फोटो नसेल तर घरामध्ये तुम्ही कोणतेही ठिकाणी दिवा लावू शकता, म्हणजेच की तुम्ही देवघराच्या पुढे पण दिवा लावू शकता, पण त्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे असलं पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की आपण जो दिवा लावला आहे तर तो दिवा लावून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आपण जो उतारा बनवला आहे तर तो उतारा मग काय करायचा आहे, 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि तो जो भात आहे म्हणजे मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे. आणि तो जो भात आहे तर तो भात मग काय करायचा आहे, आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घराच्या छतावर पण ठेवू शकता. पण ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की कुठे रस्त्यामध्ये टाकायचं नाही किंवा कोणाच्या घरापुढे टाकायचं नाही, म्हणजे अशा ठिकाणी टाकायचं नाही की त्यावरून एखाद्याचा पाय पडेल. म्हणून मग एकतर झाडाखाली टाकू शकता तुम्ही किंवा मग तुमच्या छतावरती टाकलात तरीही चालेल. यामुळे काय होतं की पक्षी वगैरे खाऊन घेतील आणि मग आपल्याला, म्हणजेच की पक्षी वगैरे भात वगैरे खाल्ल्यामुळे
तर आपल्याला पितरांपासून तृप्ती मिळते. म्हणजे आपले पितर तृप्त झाल्यानंतर आपल्याला काय होईल की आपला पितृदोष नष्ट होण्यास मदत होते. पक्ष्यांनी प्राण्यांनी हा भात खाल्ल्यानंतर आपल्या घरातील जो पण काय दोष आहे तर तो दोष पण दूर होण्यास मदत होते. त्यामुळं मग आपल्याला आजच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे, आता संध्याकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या पितरांसाठी भात ठेवणार आहे, आता आपण अमावस्येच्या दिवशी जर आपल्या पितरांची सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते. कारण की आजच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो त्यामुळे आपला पितृदोष दूर होतो. आता आपण कोणतेही काम नवीन करण्यासाठी हाती घेतलं, त्यामध्ये यश येत नसेल किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील, घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसेल, तर त्यावेळेस पण घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात. मग आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं भात घ्यायचं आहे. हा भात तुम्ही शिळा घेतलात तरीही चालेल, त्यासाठी वेगळा भात शिजवण्याची आवश्यकता नाही. आणि मग नंतर काय करायचं आहे, त्या भातावरती दही टाकायचं आहे थोडंसं आणि हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि ते एखाद्या पत्रावळीवर किंवा तुम्ही एखादा पुठ्ठा घेतलात तरीही चालेल, पुठ्ठ्यावरती ठेवायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, जिथे आपल्या आंघोळीचं बाथरूम वगैरे आहे तर तिथे हा जो भात आहे तर हा भात तिथे ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्यानंतर बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही, किंवा मग तुम्ही बाथरूमच्या खिडकीमध्ये पण हा भात ठेवू शकता. यामुळे काय होईल की हा ज्यावेळेस आपण भात ठेवू त्यानंतर बाथरूममध्ये कोण जाणार नाही, किंवा मग तुम्ही जाऊन पण स्वतः डोकावून बघणार नाही. ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तो जो भात आहे तर तो भात तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या मुक्या जनावराला तो भात खायला द्यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. म्हणजेच की पक्षी प्राणी वगैरे तो भात खाऊन घेतील. मग आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मग आपल्यावरती जे पण काय संकटे विघ्न येत असतात तर ते दूर होण्यास मदत होते. म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे, ज्यामुळे काय होते की आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. तर ह्या वस्तू आजच्या दिवशी आवर्जून घरातून उतरवून टाकायच्या आहेत. आणि मग आपल्याला त्याचप्रमाणे काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घ्यायची आहे. आणि मग हा असा उतारा बनवायचा आणि त्या गोष्टी सगळ्या आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक घरातील व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचं आहे आणि घरावरून पण 7 वेळा उतरवायचं आहे. आणि घराच्या बाहेर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर घराच्या दक्षिण दिशेकडे त्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. यामुळे पण आपल्या घरांवरती जे पण संकटे असतील, विघ्न असतील दूर होते. घरातील दारिद्र्य पण नष्ट होण्यास मदत होते. म्हणून मग हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते. तर मग अमावस्या आहे रविवारी, तर आवर्जून करायचा आहे हा उपाय. तर हा उपाय करत असताना महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करू नका. घरामध्ये सुतक असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.